नमस्कार. आज आपण पोहोचलो आहोत शिवक्रांती युवा संघटना आष्टा यांच्या ऑफिसमध्ये आणि आज आपण त्यांनाच विचारणार आहोत की शिवक्रांती आणि संघटनेबाबत आज ते प्रभाग क्रमांक 10 मध्ये नगरसेवक म्हणून उभे आहेत. तर चला आपण त्यांनाच विचारूया. शिवक्रांती युवा शहर संघटना ही संघटना 2022 मध्ये आपण त्याचं निवडणूक आयोगाकडे रजिस्ट्रेशन केलं. युवकांना राजकारणामध्ये त्यांचं जास्तीत जास्त योगदान व्हावं, त्यांना राजकारणाबद्दल आवड निर्माण व्हावी, या हेतून एक व्यासपीठ असावं यासाठी या संघटनेची मी स्थापना केली. यामध्ये आता अडचण अशी होती की एक अट आहे यामध्ये की पहिल्यांदा ज्यावेळी इलेक्शन लागेल त्यामध्ये शिवक्रांतीचा एक उमेदवार उभा केला पाहिजे. यासाठी मी माझी सौभाग्यवती सौ उज्ज्वला विजय पाटील यांना या निवडणुकीमध्ये आष्टा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 10 मध्ये महिला राखीव जागेतून उभा केलेला आहे. यामध्ये योगदान फार मोठं आमचं या आष्टा शहरामध्ये आहे. 1999 मध्ये चौंडेश्वरी महिला दूध संस्थेची स्थापना केली, त्यानंतर महेश्वरी महिला पतसंस्थेची स्थापना केली आणि या माध्यमातून अनेक गरजू महिलांना या पर्वत आणून गाई म्हैस देणे, त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी जे काही करता येईल ते या माध्यमातून केलेलं आहे. त्याचबरोबर ह्या संस्था नुसता संस्था राहिल्या नसून गोरगरिबांचं एक फार मोठं आशास्थान आहे. कारण दिवाळीला फार मोठ्या प्रमाणात या दूध म्हैशीला आणि गाई म्हैशीला मोठ्या प्रमाणात बोनस दिला जातो. त्याचबरोबर माझी सौभाग्यवती या राजाराम बापू दूध संघात गेली 17 वर्ष ते संचालक म्हणून काम करतायत आणि त्यांचं सहकार, राजकारण आणि समाजसेवा या तिन्हीमध्ये त्या पूर्ण अंग झोकून काम करतायत. अनेक महिलांच्या बचत गट त्यांनी स्थापन केलेले आहेत. जवळजवळ 9-10 बचत गट आहेत. अनेक महिलांच्या आर्थिक पाठबळ त्यांनी या संस्थेच्या माध्यमातून आणि बचत गटातून दिलेला आहे. आर्थिक उन्नती महिलांची झाली पाहिजे या एकाच ध्येयानं प्रेरित होऊन आमचं कुटुंब आष्टा शहरातल्या बऱ्याच कुटुंबाच्या मागे उभा आहे. मला खात्री आहे या आष्टा शहरामध्ये शिवक्रांती युवा शहर संघटनेला छोटंसं रोपटं माझ्या पत्नीच्या माध्यमातून मी लावत आहे. याला भरघोस पाठिंबा आज या 10 नंबर प्रभागामध्ये मिळत आहे. मला खात्री आहे विजयाच्या पताका आष्टा या प्रभाग 10 मधील सर्व मतदार बंधू भगिनी आमचा विजयी पताका लावतील आणि प्रचंड बहुमताने आम्हाला निवडून देतील. भविष्यात आष्टा शहरावर शिवक्रांतीचंच राज्य येईल याबद्दल माझ्या मनात दुमत नाही. पारदर्शी कारभार हाच आमचा एक ध्येय आहे आणि महिलांच्या बरोबरच अनेक पुरुषांच्या डोळ्याचं ऑपरेशन, त्याचबरोबर अपंग मुलांना काही मदत मिळवून देणे या बाबतीत आम्ही अग्रेसर आहोत. रेशन कार्डाचं काम केलं, आधार कार्डांचं काम केलं. सगळेच कुटुंब 10 नंबर मधले आम्हाला आमच्या पाठीवर आहेत आणि आम्ही इथे गेली 25 वर्ष या कुटुंबात त्यामुळं आम्हाला काय फारसा ही निवडणूक जड नाही आणि विजय आमचा दृष्टीपथात आहे. आताच आपण शिवक्रांती युवा शहर संघटना आष्टा यांच्या ऑफिसमधून त्यांच्याबरोबर चर्चा केली. आपण त्यातून असे निष्पन्न झाले की त्यांचे महिला सबलीकरणावर जास्त फोकस आहे आणि त्यांना एक अशा अपेक्षा आहे की 5 वर्षात ते नक्कीच एक वेगळी क्रांती करू शकतील.